बघू शकता इथे आपल्याली मटरी किती छान अशी मस्त झालेली आहे। एकच नंबर अशी इथे आपल्याली मटरी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता आपल्याली मटरी लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी सर्वांना मटरी किती छान अशी इथे मस्त झालेली आहे। एकच नंबर अशी झालेली आहे। तर सर्वांना आवडेल। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी मैदा घेऊया, 1 चुटकी मीठ, इथे थोडंसं तूप घेतले 1 वाटी। तर आपल्याला थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊया। इथे आपण सर्व तूप घालून घेतलेले आहे आणि छान असं पिठाला तूप लावून घ्यायचं आहे। तर पिठाचा छान असा मुटकुळा तयार होतोय, बघू शकता। सगळं तूप ओतून घ्यायचं, पिठाला छान तूप लावून घ्यायचं। तर पूर्णपणे पिठाला तूप लावून झालं, छान असा मुटकुळा तयार होतोय, बघू शकता। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी थंड घेतलं तरी चालेल। मळून झालेले 10 मिनिटं झाकून ठेवून देऊया। पीठ भिजत तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। 2 वाटी साखर घ्यायची, इथे 1 वाटी पाणी घेऊया। पाक छान शिजून घेऊया। पाक छान असा मस्त झालेला आहे। थोडासा कलर टाकून घेतलेला आहे मी आणि छान असा मस्त घट्टसर असा झालेला आहे पाक। तर बघू शकता। आता आपण पाकाचं बाजूला ठेवू, पीठ पण छान भिजलेलं आहे। लाटायला घेऊया, तेल गरम करायला ठेवून देऊया। ते पीठ छान असं मस्त भिजलेलं आहे। छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आणि पातळ असे लाटून घ्यायचे। तर इथे तेलाचा वापर न करता लाटले तरीही चालतात। तर अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे। थोडंफार पिठाची गरज पडली ते पीठ लावायचं, पिठाची काही गरज नाही वाटली तर नाही लावलं तरी। छान असं पातळ मी लाटून घेतलेलं आहे। चौकोनमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। असं काढून घेऊया। अशा पद्धतीने लाईनी मारून घ्यायची आहेत। काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचे। दोन्ही बाजूनी गोळा करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आमलचक करून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। थोडंसं प्रेस करायचं आहे। तर सर्व अशा पद्धतीने आपण लाटून घेऊया, मग तळून घेऊया। डायरेक्ट अशी पण पोळी लाटून घेतल्यानंतर पूर्ण पातळ लाटायची, पीठ लावायची गरज नाही। छान अशी मस्त लाटले जाते। थोडं थोडं आपल्याला मटरी बनवायची आहे। तर अर्धी अर्धी लाईन आपल्याला कट करून घ्यायची। चाकूने करा किंवा चमच्याने केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आणि थोडंसं आपल्याला लगेच इकडची बाजू अशी उलटी पालटी करून घ्यायची आणि गोल अशा पद्धतीने असं बनवून घ्यायचं। तर बघू शकता। तर आपण सर्व मटरी अशा पद्धतीनेच बनवून घेऊया। मोठी केली तरी चालतं, एक बारीकच केलं पाहिजे असं काही नाही। थोडीशी लाटण्याने स्प्रे करून घ्यायचं वरतून असं, अशा पद्धतीने। जेवढी झालेली तेवढी आपण लगेच तळायला घेणार आहोत। एवढी आपली मटरी झालेली आपण तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेले, तेल गरम करून घेऊ। तेल जास्त आपल्याला कडक करायचं नाही आणि जास्त गॅस फुल करायचं नाही, कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तेल जास्त गरम न होता आपल्याला मटरी तेलामध्ये घालून घ्यायची। मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे। तर तेलामध्ये बोट बुडतं अशा पद्धतीने तेल करून घ्यायचे। जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे। तर कमी गॅसवर बघू शकता, एक साईड झालेली आहे, उलटे पालटे करून घेऊया। तर अशा पद्धतीने छान फुलून वरती येतात आणि वरती आल्यानंतर एक साईड झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू छान कमी गॅसवरच अशी मस्त भाजून घ्यायची, तळून घ्यायची। जोपर्यंत खालची बाजू लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घेत राहायचे। तर इथे दोन्ही पण बाजू छान अशा मस्त झालेल्या आहे। आपण काढून लगेचच पाकात घालून घेऊया। तर इथे मी सगळे आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे कमी गॅसवरती। तर आपण दुसरे पण घालून घेऊया मटरी। इथे जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे, छान तळून। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला मटरी पाकामध्ये भिजून घ्यायची आहे, उलटी पालटी करून घ्यायची आहे।
5 मिनटं ठेवून लगेच वरती काढून घ्यायची. तर इथे आपल्याली मटरी तयार आहे. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे. वरतून सजावटीसाठी तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट घालू शकता. मी इथे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला मटरी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने मटरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.